Hello, hello. This is the my artifact episode number 1909. आजची तारीख आहे 16 मे 2020. वाजले आता 9 वाजले. आज मी एक डॉक्युमेंटरी बघितली. इंडिया इमर्जस. ऍक्च्युली मी एक प्रश्न विचारतो. ओके. आणि मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो आणि मला आतापर्यंत जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञाननुसार मी त्याचं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतो. या मी माझ्यापाशी जेवढं ज्ञान आहे ते म्हणत आहे. ओके. कारण आय डोंट नो सम हाऊ इट जस्ट लाईक मी जो विचार करतोय म्हणजे माझ्यापाशी जे ज्ञान आहे इट्स काइंड ऑफ लाईक समथिंग लाईक अपूर्व आहे किंवा कमी आहे. ओके. देशात म्हणजे आपल्या पूर्ण दुनियामध्ये बॉर्डर का आहे? या म्हणजे व्हाय इंडिया एक वेगळा कंट्री आहे, चायना एक वेगळा कंट्री आहे, या म्हणजे याच्यामध्ये बॉर्डर का आहे? व्हाय? फरक तर काही वेगळा आहे नाही. त्यांना पण 2 हात आहे, आपल्या पण 2 पाय आहे. इट्स काइंड ऑफ लाईक रिअली सेम. हा, बोलण्याची जी पद्धत आहे, भाषा आहे ती वेगवेगळी आहे बिकॉज ऑफ दॅट आपण वेगळ्या ठिकाणी राहतो म्हणून. बट एक बॉर्डर का काम करते? म्हणजे व्हाय इज बॉर्डर? तसं म्हणलं गेलं तर बॉर्डर खूप काही काम करते. एक देशाला बॉर्डरची का गरज काय? देशाला बॉर्डरची गरज याच्यासाठी आहे कारण सुरक्षा. ओके. सुरक्षा कोणापासून? आतंकवादी. ओके. असे काय आतंकवादी आहे जे आपल्या बॉर्डर क्रॉस करून येतात आणि हल्ले करतात. ओके. त्याच्यानंतर आहे काही इमिग्रंट्स. यस. दुसऱ्या देशातले लोक पण कधी कधी येतात. यस. म्हणजे तिथलं लाईफस्टाईल थोडी चांगली आहे बा वगैरे वगैरे. म्हणजे आपण मुंबईला का जातो? कारण मुंबईला वगैरे सगळ्या काही गोष्टी एकदम इझिली भेटते वगैरे वगैरे. लाईफस्टाईल जबरदस्त आहे, लवकर डेव्हलप होण्याचे चान्सेस असे, त्यामुळे आपण मोठ्या शहराकडे जास्त वळतो. राईट. सो हा एक आहे. दुसरा अजून आहे फॅक्टर की ऑक्युपाईड होते. म्हणजे कधी कधी नाही का, जर पाकिस्तान किंवा इंडियाची बॉर्डर आहे, ओके, तर ते एकमेकाला लागून आहे. समजा जर इंडियाने बॉर्डरची सुरक्षा नाही केली तर काय होते की पाकिस्ताननी काय केलं की पाकिस्ताननी मग त्यांनी त्यांचे जे घुसपेटी किंवा त्यांचे सैनिक समोर वाढवले. त्यांनी त्यांची बॉर्डर थोडी समोर केली आणि पूर्ण जम्मू काश्मीर त्यांच्याकडे घेतला. तर त्यांच्याकडे गेला त्याच्यानंतर काय होते की समजा पूर्ण जम्मू काश्मीर त्यांच्याकडे गेला, पाकिस्तानमध्ये गेला, तर मग व्हॉट विल हॅपन की तिथले लोक आहे जे जम्मू काश्मीरमध्ये राहणारे लोक, त्यांची नॅशनॅलिटी चेंज होईल, ऑलमोस्ट सगळं चेंज होऊन जाईल. त्यांचं मुद्रा, त्याच्यानंतर त्यांचे पैसे वगैरे वगैरे. ओके. आणि मग त्याच्यानंतर मग जो रेव्हेन्यू आपल्याला जम्मू काश्मीर मधून येत होता वगैरे, म्हणजे जो काही डेव्हलपमेंट करत होता किंवा जो काही टुरिझम, जो काही पैसा वगैरे येत होता केंद्र सरकारकडे, जो काही भेटत होता जम्मू काश्मीर मधून, तो भेटणं बंद होऊन जाईल. सो या, सो बॉर्डर इज खूप जास्त इम्पॉर्टंट काम करते. या, बट हे जे रिझन आहे बहुत व्हॅलिड रिझन आहे. इट इज रिअली मच. तर समजा हे रिझन ऐकून समजा कोणी म्हणाल की बॉर्डर असणं बहुत जास्त गरज आहे. तर व्हॉट इफ जर पूर्ण दुनियातला म्हणजे पूर्ण वर्ल्ड मध्ये सगळ्या देशाचे जेवढे काही बॉर्डर आहे ना तेच आपण काढून टाकू. या, म्हणजे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊ शकते. या, इवन इफ आय वॉन्ट टू गो टू चायना, आय कॅन गो चायना. या, लाईक नो वन विल बॉदर मी, नो वन विल टेल मी, नो वन विल. या, मी कोणता इमिग्रंट आहे किंवा मी कोणता आतंकवादी जरी आहे, राईट. सांगू, करून जेवढी बॉर्डरची जेवढी सुरक्षा आपण करून राहिलो ना,
त्याच्याचमुळे तेवढे प्रॉब्लेम्स पण या बॉर्डरमुळे होऊन राहिले. या म्हणजे काय होतात की समज जर बॉर्डरमध्ये सीज फायर झालं, म्हणजे युजली आता मला जेवढं माहित आहे, पाकिस्ताननी इंडियामध्ये नेहमी POK म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये नेहमी सीज फायर होते. म्हणजे जिथे सीज फायर म्हणजे एक स्पेसिफिक बॉर्डर खिचली आहे, इंटरनॅशनल बॉर्डर. त्या इंटरनॅशनल बॉर्डरचं नेहमी पाकिस्तानकडून उल्लंघन होते. म्हणजे तिथून नेहमी तिथले जवान आहे किंवा तिथले जे सैनिक आहे ते नेहमी त्या बॉर्डरला मानत नाही, जे इंटरनॅशनल बॉर्डरने डिसाईड केली आहे, आणि ते नेहमी समोर घेण्याचा प्रयत्न करतात. सो इट इज काइंड ऑफ हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. तर इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की समजा जर आपल्यापाशी बॉर्डर नसली तेवढे इश्यू होणार नाही. ओके, मी सांगून राहिलोय खूप इझी आहे, बट हा जो टॉपिक आहे हा खूप मोठा आहे आणि याच्यामुळे फायदा सगळ्यांचाच होईल. आणि कसं आहे की याच्यामध्ये हा जो फॅक्टर असा वाटते का खूप छोटा आहे, बट याच्यामध्ये खूप मोठे मोठे सरकार आहे ना, खूप सारा पैसा या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करते, आपली बॉर्डरची सुरक्षा, जे की काही गरज नाही आहे. कारण आपण कोणापासून सुरक्षा करून राहिलोय, कोणापासून? समज जर मानून घे की आपण घरात आहे आणि घरात 5 रूम आहे आणि राहणारे 5 जण आहे. ओके, तर 5 जणांसाठी 5 रूम आहे, दॅट इज ओके. बट अनफॉर्च्युनेटली आपण हे विसरून जातो की आपण एका घरात राहतोय, राईट? तर फॉरगेट द रूम. येस, आपण सगळेजण मिळून राहू, दॅट इज द ओनली थिंग. कारण हे बॉर्डर असणं जेवढं सुरक्षेसाठी, सगळ्या गोष्टीसाठी इम्पॉर्टंट आहे, बट हे नसलं ना तर हे बहुतच जबरदस्त आहे. मग तू म्हणशील का खूप सारे इमिग्रंट येऊ दे, व्हाय नॉट, येऊ दे ना. समजा जर मानून घे की मी सगळ्या बॉर्डर काढून टाकले आणि अचानकपणे नाही का न्यूयॉर्क मध्ये बहुत सारे लोक जमा झाले. ओके, म्हणजे आपण कॉन्सिक्वेन्सेस काय होईल समजा जर आपण पूर्ण बॉर्डर काढले तर न्यूयॉर्क मधली पॉप्युलेशन अचानकपणे वाढून गेली. न्यूयॉर्क मध्ये करीब 1 करोड पॉप्युलेशन आहे, तर अचानकपणे तिथे 10 करोड लोक आले. तर तिथे कसं, हाऊ? कारण इथे तर आपण डायरेक्ट इझिली जाऊ शकतो, नो वन विल टेल मी, सो इट जस्ट लाईक बट त्याची कॅपॅसिटी पण पाहिजे ना. समजा जर म्हणजे इट जस्ट लाईक नो वन विल टेल मी म्हणजे हे असं आहे, माझा म्हणण्याचा हा उद्देश नाही की बॉर्डर कम्प्लिटली बंद राहील. हा, बंद तर राहील, यस. बट समजा जर मी म्हणजे कधी कधी नाही का समजा जर हो किंवा नाही हेच कधी सिच्युएशन राहत नाही. म्हणजे आपण बॉर्डर काढून टाकू किंवा नाही काढू हे सिच्युएशन नाही राहणार. आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाऊ. म्हणजे पहिले कसं आहे की पहिले बॉर्डर राहील, बट आपण जाऊ शकतो कोणत्या कंट्रीमध्ये. तर समजा जर मला आता न्यूयॉर्क मध्ये जायचं आहे आणि मी ठरवलंय आणि आय वॉन्ट टू गो टू न्यूयॉर्क. ओके, सो आणि मग मला विजाची तर गरज नाही, मला जस्ट फ्लाईट पकडायची आणि गो टू न्यूयॉर्क. मग न्यूयॉर्क मध्ये गेल्यानंतर तिथे जे एअरपोर्ट आहे तिथे मग त्यांनी विचारलं, ऍक्च्युली हे समजा जर मला न्यूयॉर्क मध्ये जायचं आहे तर समहाव एक प्रकारे फॉर्म किंवा समथिंग भरावं लागेल, पण असं नाही करता येईल म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे माझा म्हणजे असं होतं की मी न्यूयॉर्कला चाललो आहे तर मला एक फॉर्म भरावा लागेल, त्या फॉर्म मध्ये मला फिलअप करावं लागेल की न्यूयॉर्क मध्ये मी राहीन कुठे आणि मी कमवीन कसा, राईट? याच्यामुळे हा एक प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणजे जस्ट लाईक खूप सारे लोक मोठ्या मोठ्या शहरांकडे वळेल. ओके, त्यामुळे काय होईल
की ती राहण्याची समस्या प्रॉब्लेम होईल. ओके. तर समजा जर तिथे राहण्याची समस्या होईल तर मग काय होईल की अचानकपणे तिथे जे रेंटवर राहणारे जे लोक आहे, जिथे म्हणजे रूम करून राहणारे, तर समजा जर तिथे एक फ्लॅटची अपार्टमेंटची जी किंमत आहे ते $100 आहे, तर ते अचानकपणे $200 पर्यंत चालले जाईल. वाय? कारण आता खूप सारे जण फ्लॅट घेऊन राहिले न्यूयॉर्कमध्ये, आणि इथे लोक कमी नाही आहे. म्हणजे समजा जर लोक कमी असते तर आम्ही $100 $75 केले असते. बट राईट नो समजा तू मी $200 घेत आहे, समजा तू नाही घेत तर मग दुसरा घे. कारण माझ्यासाठी लोक काही कमी नाही आहेत. तर अचानकपणे नाही का घराची किंमत वाढून जाईल. ओके. सो हा एक प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम कसा काय? समजा घराची संख्या वाढत आहे म्हणजे तो मग याच्यामुळे काय होईल की ऍक्च्युली हे गलत गोष्ट नाही आहे. म्हणजे कसं आहे की मानून घे न्यूयॉर्क मध्ये अचानकपणे 10 करोड लोक आले. ओके. ऍक्च्युली पहिले 1 करोड लोक होते, बट आता अल्टिमेटली 10 करोड लोक वाढले. तर मग काय, मग असं होऊन जाईल की याच्यामुळे न्यूयॉर्कचाच फायदा आहे ना. याच्यामध्ये असं आहे की आपण न्यूयॉर्कमध्ये खूप जास्त जॉब्स वाढेल. येस, जॉब्स वाढेल म्हणजे म्हणजे जस्ट लाईक तिथे लोकांची संख्या वाढली त्यामुळे नाही का काम कमी राहील, बट हळूहळू वाढेल ना. म्हणजे मानून घे आता आपल्या इंडियामध्ये कसं होते की समजा जर एका शहरामध्ये 100 लोक आहेत, त्यापैकी करीब 50 लोक कमवून राहिले आणि 50 लोक घरी आहे. ओके, ते नाही कमवून राहिले. ओके. तर मग आपण काय करतो की त्या शहरामध्ये नाही का जॉब्स क्रिएट करतो. आणि मग छोट्यातल्या छोटे जॉबसाठी मग कॉम्पिटिशन लागते. तर मग कॉम्पिटिशन लागते त्यामुळे काय होते की एक बेहतर रिझल्ट पाहून देतो आणि जॉब्स मग खूप सारे बनतात. म्हणजे मानून घे की समजा न्यूयॉर्क मध्ये मग आपण सर्वंट पण क्रिएट होऊ शकतो, म्हणजे नोकराणी वगैरे, किंवा आढळून हे इमिग्रेशन वाला थोडासा एक फंडा राहील. ओके. हा एक जर आपण प्रॉब्लेम, असं नाही का प्रॉब्लेम सॉर्ट आउट नाही होऊ शकत, डेफिनेटली होऊ शकते. म्हणजे आपण त्यांना असे म्हणू शकतो की न्यूयॉर्क मध्ये नाही पण तुम्ही लगेच या स्टेट मध्ये जा. इट इज लाईक असं होऊ शकते की कोणत्या शहरामध्ये एक स्पेसिफिक पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणून. ओके. म्हणजे मानून घे की एका शहरामध्ये किती लोक राहील. ओके. तर यानुसार गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जाईल. म्हणजे समज जर आपण डिसाईड केलं गेलं की न्यूयॉर्क मध्ये 1 करोड लोक राहील, तर न्यूयॉर्क मध्ये 1च करोड लोक राहील. इवन इफ यू बॉर्डर समजा जर खोलले तरी न्यूयॉर्क मध्ये 1 करोड लोक राहील. तसं प्रत्येक सिटीसाठी एक स्पेसिफिक पॉप्युलेशन ची संख्या राहील. ओके. तर समज जर तुम्हाला न्यूयॉर्क मध्ये जायचं आहे, तुम्ही ऍज अ टुरिस्ट, म्हणजे समजा जर तुम्ही जाऊन राहिले आणि तुमची एक स्पेसिफिक डेट असेल वापस येण्याची, तर तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही या उद्देशाने नाही जाऊ शकत का मला सेटल व्हायचं. इट इज डेफिनेटली नॉट. आणि समजा जर तुम्हाला सेटल होण्यासाठी जायचंच आहे तर मग तुमच्यापाशी प्रॉपर पुरावा असला पाहिजे की मी इथे राहणार आहे आणि इथे कंपनी आहे आणि मला अशा प्रकारचा पेमेंट आहे वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी. येस. तर मग ते प्रॉपर सगळ्या गोष्टी दाखवा लागेल, तेव्हाच तुम्ही न्यूयॉर्क मध्ये जाऊ शकता. आता ही गोष्ट फक्त न्यूयॉर्क मध्येच नाही लागू होईल, ही गोष्ट प्रत्येकाला लागू होईल.
कारण या बॉर्डरमुळे नाही का याचा समजा जर बॉर्डर नसल्यामुळे याचा फायदा खूप जास्त होईल. कोणता? की आपण जेवढा काही जो खर्च डिफेन्स मध्ये करत होतो तो खर्च खूप कमी होऊन जाईल. म्हणजे मानून घे आपण आपल्या जीडीपीचा करीब 30 किंवा 40% आपण डिफेन्स मध्ये खर्च करतो. या तर विचार कर, 30 किंवा 40% म्हणजे इट वॉज टू मच. या तर समजा जर हे 30-40% आपण कोणत्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्या अदर फील्डमध्ये समजा जर इन्व्हेस्ट केले ज्याच्यामुळे जॉब्स क्रिएट होईल वगैरे, इट वॉज गुड, राईट? इट वॉज रिअली गुड. डिफेन्स जर नसल्यामुळे काय होईल की क्राईम वाढेल. पण डिफेन्स, पण मी असं नाही म्हणत की डिफेन्स कमी होईल. डेफिनेटली नॉट. पण डिफेन्सवर खर्च कमी होईल बट लोक मात्र तेवढेच राहील. समज जर मानून घे की एका कंट्रीमध्ये करीब 10 लाख सैनिक आहे, तर 10 लाख सैनिक राहील. येस, माझा म्हणण्याचा हा इश्यू आहे की एव्हरी इयर 30% खर्च याच्यावर होतो, डिफेन्सवर खर्च होतो. तर तो एव्हरी इयर नाही होईल. ओके, तो करीब प्रत्येक 2 किंवा 3 वर्षानंतर होईल. ओके, पण आता डिफेन्स साठी पण काही, आता कशाला डिफेन्स करेल? तर बॉर्डर तर आहेच नाही, तो हु विल बी द डिफेन्स? तर युजली बॉर्डरच नाही, तर मग गरज कशाची आहे? मग क्राईम साठी तर मग पोलीस डिपार्टमेंट आहे. येस, सो मला असं वाटतं, आणि लिटरली समज जर नाही का, कारण मोस्ट ऑफ द जे वॉर आहे ना ते युजली बॉर्डर थ्रूच होतात. तर समजा जर आपण सगळे बॉर्डर काढले तर वॉर पण कमी होईल. त्यामुळे डिफेन्स जो लागणारा जो खर्च आहे तो माइट बी कमी होईल. येस, माइट बी नाही, एक्झॅक्टली कमी होईल, कारण वॉरच नाही राहणार ना, झगडेकडनं तरी का राहणार. येस, मग क्राईमची संख्या वाढेल. तर अशा वेळेस म्हणजे स्मगलर्स वगैरे, तर अशा परिस्थितीमध्ये मग नाही का स्पेशल ऑपरेशन किंवा असे काही आर्मी फोर्सेस जनरेट होईल, जे स्मगलर्सला किंवा अशा एका व्यक्तीला ट्रॅक करेल जे लोक स्मगलिंग करतात वगैरे वगैरे. तर अशा सगळ्या व्यक्तींना ट्रॅक करेल आणि येस, इट विल बी रिअली गुड. तर याच्यामुळे, आणि आतंकवादी लोकांना पण ट्रॅक करेल. इट वॉज रिअली ग्रेट. येस, आणि अशा परिस्थितीमुळे आपण नाही का लवकरात लवकर जे आतंकवादी लोकांना पकडू. यस, कारण कोणा देशाचं कंट्रोल नाही राहत अशा परिस्थितीमध्ये. म्हणजे मानून घे की आता काय होते की पाकिस्तान खूप साऱ्या आतंकवाद्यांना सपोर्ट करतो, त्यांची फंडिंग करतो, पण त्यांना सिक्युअर पण करतो. म्हणजे काय होते की अमेरिकेतले कोणतेही असे ऑपरेशन किंवा कोणतेही असा सैनिक आला आणि तो पाकिस्तानमध्ये कोणत्याही आतंकवाद्याला मारू शकत नाही. येस, डेफिनेटली नॉट. येस, कारण याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकते. डेफिनेटली. सो समजा जर म्हणजे इथे तर कंट्रीज नाही ना, इथे बॉर्डरच नाही, तर इट विल डेफिनेटली, म्हणजे कोणत्याही देशातला सैनिक आहे ज्याला एक स्पेसिफिक ऑर्डर दिला जाईल, यस, की तुला या इथला जो आतंकवादी आहे त्याला मारायचा आहे, ही विल गो अँड ही विल डाय. येस, कारण कसं आहे की पहिले बॉर्डर होते ते एक प्रकारे कंट्रोल राहत होतं देशांचं. आता बॉर्डरच नाही तर कंट्रोल नाही राहत, तर त्यामुळे इझिली कोणीही व्यक्ती येऊ शकते. आता इथे कोणीही व्यक्ती म्हणजे कोण? तर इथे कोणीही व्यक्ती म्हणजे एक ऑथराइज पर्सन आहे जो एक स्पेसिफिक आतंकवादीला मारण्यासाठी येऊन राहिलाय, आणि इट विल बी गुड फॉर, सो इट इज नाईट. अजून एक गोष्ट असायला पाहिजे यार, या दुनियामध्ये नाही का खूप साऱ्या लोकांची वेगवेगळी करन्सी आहे. आणि याच्यामध्ये फायदा काहीच नाही. एक प्रकार नुकसानच आहे ना. म्हणजे समजा जर मला, म्हणजे माझ्यापाशी 10 रुपये आहे आणि म्हणजे इट जस्ट लाईक कोणत्याही वस्तूची किंमत काय, म्हणजे आपण बेसिक पासून सुरुवात घेऊ. तर समजा जर मला एखादी चॉकलेट घ्यायचं आहे, तर अगोदर काय करायचे की एक स्पेसिफिक मुद्रा असायची. आता असं झालं आहे की मला एक चॉकलेट घ्यायचं आहे, मानून घे, तर हे चॉकलेट आहे ते 1 रुपयाचं आहे.
आता समजा तेच चॉकलेट मी अमेरिकेत घेत आहे तर ते करीब 0.2 डॉलरचं ते चॉकलेट आहे, $0.2. ओके, आपण हे इझिली समजून घेऊ वगैरे. ओके, आणि काही काही करन्सीसाठी तर ते 0.02 समथिंग वगैरे पण जाते. सो इट वॉज टू लेस. येस. आणि इट इज काइंड ऑफ लाईक रिअली कॉम्प्लिकेटेड टू अंडरस्टँड वगैरे की एका वस्तूची प्राइस किती काय. ओके, आणि याच्यामध्ये फायदा काहीच नाही, नुकसानच आहे ना. म्हणजे जस्ट लाईक प्रत्येक वेळेस अंडरस्टँड करा पैशाची व्हॅल्यू स्टेबल आहे की नाही आहे वगैरे वगैरे. याच्यामध्ये पण शेअर मार्केट खूप सारे क्रॅश होतात वगैरे, म्हणजे पैशाची व्हॅल्यू कमी जास्त वगैरे होते. तर व्हॉट अबाउट सगळ्या देशातली एकच करन्सी असली पाहिजे, व्हॉट एव्हर, बट एकच. मला तर हागल लागली. लेट मी गो टू this is the my artifact episode number 1909. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.